Hello students, welcome to our channel Vision 24/7. तर स्टुडंट्स आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे जे टॉपिक्स आहेत, म्हणजे हे जे सिलेबस एक डिफाईन केला आहे FDA त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये, जसं की ॲनालिटिकल केमिस्ट्री झालं, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री दिलेलं आहे, त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी दिलेलं आहे, त्याच्यानंतर बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर हे जे सिलेबस आहे हे तुमच्या सिनियर टेक्निकल असिस्टंट प्लस ॲनालिटिकल केमिस्ट या ज्या दोन पोस्टची ॲड रिलीज झाली आहे. तर या पोस्टसाठी यांनी हे एक सिलेबस जे आहे आपल्याला नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. पण स्टुडंट्स, आता बायोलॉजी म्हटलं किंवा बायोकेमिस्ट्री म्हटलं तर ही खूप वास्ट टर्म आहे. तर आता म्हणजे या सब्जेक्ट्सपैकी तुम्हाला कुठले इम्पॉर्टंट टॉपिक सिलेक्ट करायचे आहे किंवा कुठले टॉपिक्स असे जे आहेत इम्पॉर्टंट ठरतील की जे आपल्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन भरती, म्हणजे की फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं जे पेपर होणार आहे, त्या पेपरसाठी जे दोन पोस्ट आहेत, जसं की सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि ॲनालिटिकल केमिस्ट. तर या पोस्ट रिलेटेड तुम्हाला कुठले टॉपिक्स जे आहेत ते इम्पॉर्टंट ठरू शकतील किंवा नेमके कुठल्या टॉपिक्समधले क्वेश्चन जे आहेत, कुठल्या टॉपिक जे क्वेश्चन आहे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी स्टडी कशी करायची आहे, कुठले टॉपिक्स म्हणजे कुठले स्पेसिफिक टॉपिक्सवरती फोकस करायचं आहे, तर आज मी हे आपल्यासोबत जे आहे इथे डिस्कस करणार आहे. तर आमच्या टीमचं पूर्ण सर्वांनी जे आहे आपापल्या म्हणजे जे टीचर्स लोक जे टॉपिक्स तुमचे घेणार आहेत त्यांनी पूर्ण रिसर्च करून आणि पूर्ण जे अन्य विभागीय एक्झाम्स झालेल्या आहेत, फूड अँड ड्रग्स रिलेटेड जे आणखी MPSC कंडक्ट करते वेगवेगळ्या पोस्टच्या, त्याच्यानंतर UPSC सुद्धा कंडक्ट करते. तर यांचा जो सिलेबस आहे, म्हणजे यांनी घेतलेले जे PYQ आहे, आम्ही थोडे रिसर्च केली आहे, त्याच्यानंतर ॲनालिसिस केलेला आहे आणि त्या सर्व ॲनालिसिसमधून आम्हाला जे एक टेंटेटिव्ह सिलेबस असं वाटते इथे की या टॉपिक्समधले जे आहेत क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये बघायला मिळू शकतील. हे आज मी तुमच्यासोबत बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री रिलेटेड जे टॉपिक्स आहेत, तर हे जे सगळे टॉपिक्स मी इथे आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आमच्या ॲपवरती आणि चॅनलवरती या एक्झामसाठी जे पण टॉपिक्स आहेत, जे पण सिलेबस डिझाईन किंवा टेंटेटिव्ह सिलेबस FDAच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेला आहे, तर ह्या जो सिलेबस दिलेला आहे या पर्टिक्युलर टीचर जे आहेत प्रत्येकाने आपापल्या सब्जेक्टिव्ह जो सिलेबस आहे त्याचा ॲनालिसिस करून त्याचे टॉपिक्स जे आहेत जे इम्पॉर्टंट ठरू शकतील एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ते तुमच्यासोबत जे आहे सगळेजण आपापले सिलेबस जे आहे ते डिस्कस करणार आहेत. तर तुम्हाला सगळी माहिती जर जाणून घ्यायची असेल तर नक्कीच आमचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा आणि यूट्यूबवरती पण आमच्या ॲपला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक न्यू नोटिफिकेशन जे ॲपवरती येईल किंवा जे चॅनलवरती रिलीज होईल ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरू करूया आपण आजचं सेशन. तर बघा, आता फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भरतीमध्ये जसं की तुम्हाला माहितीच आहे दोन पोस्ट दिलेल्या आहेत. तर आता दोन पोस्ट कुठल्या, तर सिनियर टेक्निकल असिस्टंट आहे आणि दुसरी जी आहे ती आहे ॲनालिटिकल केमिस्ट म्हणून. तर ठीक आहे, तर बघूया आपण आता की याचा जो सिलेबस आहे सिलेबसमध्ये काय काय दिलेला आहे. ठीक आहे, आणि हा सिलेबस जो आहे हा पूर्ण अपडेटेड सिलेबस आहे. यामध्ये प्रतीक सरांनी बायोकेमिस्ट्री रिलेटेड जे टॉपिक्स आहेत ते याआधी जे आहे चॅनलवरती डिस्कस केलेले आहेत. तर आज मी थोडं यामध्ये आणखी अपडेट करून तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर बघा, आता पहिला जो टॉपिक आहे तो जसं की बायोकेमिस्ट्रीमध्ये पण बेसिक केमिस्ट्री येतं. जसं की आता बेसिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला येऊ शकते की बॉन्ड्स काय, एलिमेंट्स काय असतात, ॲटम, मॉलिक्युल्स. तर हे एक बेसिक टर्म्स आहेत ज्या तुम्हाला विचारू जाऊ शकतात, जसं की एलिमेंट्स अँड प्रॉपर्टीज. हा केमिस्ट्रीमध्ये पण हा पार्ट कव्हर होतो प्लस बायोकेमिस्ट्रीमध्ये पण, जसं pH अँड बफर. त्याच्यानंतर इंटरॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स, म्हणजेच की वॅन्डरवॉल फोर्स म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मॉलिक्युल्स कसे बॉन्ड्स फॉर्म करतात, कुठल्या बॉन्डचं मेल्टिंग पॉईंट काय आहे, हिटिंग पॉईंट काय आहे, बॉइलिंग पॉईंट काय आहे. तर हे क्वेश्चन जे आहे तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि थर्मोडायनामिक्स. त्याच्यानंतर बघा, आता बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर आता ह्या टर्म्स ज्या आहेत ह्या सिमिलर आहे किंवा एकमेकांशी रिलेटेड आहे. ठीक आहे, म्हणून इथे जनरल बायोलॉजी प्लस बायोकेमिस्ट्रीचे टॉपिक जे आहेत असं तुम्हाला इथे मी सांगत आहे. तर बघा, आता कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेट जो आहे हा इम्पॉर्टंट टॉपिक ठरू शकतो, कारण
फूड अँड ड्रग म्हटलेलं आहे, तर फूडमध्ये प्रोटीन झालं, कार्बोहायड्रेट झालं, लिपिड, फॅट्स, विटॅमिन्स हे जे टॉपिक्स आहेत हे इम्पॉर्टंट ठरतातच. तर बघा आता कार्बोहायड्रेटमध्ये पण नेमकं तुम्हाला काय, तर कार्बोहायड्रेटचे स्ट्रक्चर्स झाले, ग्लुकोज, माल्टोज, फ्रुक्टोज, त्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर्स, बॉन्ड, इपिमर्स काय आहे, डायमर्स काय आहे, प्लस असे अनेक क्वेश्चन जे आहेत म्हणजे प्रॉपर्टीज अँड फंक्शन किंवा क्लासिफिकेशन देखील आपण इथे म्हणू शकतो. या प्रकारचे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. म्हणून हा जो टॉपिक आहे हा एक्झामसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो. त्यात प्रोटीन झालं, सेम लिपिड्स, फॅट्स अँड फायबर्स. फॅट्समध्ये पण अनसॅच्युरेटेड फॅट, सॅच्युरेटेड फॅट्स, त्याच्यानंतर गुड फॅट, बॅड फॅट, त्याच्यानंतर लेवल जसं कोलेस्ट्रॉल लेवल्स विचारू शकतात, कशामुळे वाढते. त्याच्यानंतर हे एक मी 22 सिलेबस जे आहे किंवा 22 टॉपिक्स जे आहेत इथे तुमच्यासोबत डिस्कस करत आहे, की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की तुम्हाला कशा प्रकारे नेमके किंवा कुठल्या टॉपिक्सवरती नेमकं फोकस करायला पाहिजे. बघा प्रोफायरिन अँड हिमोग्लोबिन. तर आता इथे हे तुम्ही बायोलॉजी टॉपिकमध्ये म्हणजे हिमोग्लोबिन जो आहे हा तुम्ही बायोलॉजी टॉपिकमध्ये जो आहे कन्सिडर करू शकता. ते तर न्यूक्लिक ॲसिड अँड स्ट्रक्चर ऑफ डीएनएचे स्ट्रक्चर्स विचारू शकतात किंवा न्यूक्लिक ॲसिडवरचे क्वेश्चन्स काही विचारू शकतात. त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ एन्झाईम. तर आता एन्झाईम्समध्ये पण एन्झाईमसुद्धा खूप वास्ट टर्म आहे, जसं की एन्झाईमचं क्लासिफिकेशन झालं, त्याच्यानंतर कुठल्या प्रोसेससाठी कुठलं एन्झाईम जे आहे ते यूज होतं किंवा कुठले एन्झाईम्स जे आहेत ते बॉडीमधून सिक्रेट होतात किंवा म्हणजे एन्झाईम्स कुठले एन्झाईम्स आहेत जे बॉडीमध्ये कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये हेल्प करतात किंवा त्या प्रोसेसला जे आहे प्रोसीड करतात. तर एन्झाईम्समध्ये पण तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ स्टडी जी आहे ती एन्झाईमची पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट आहे सेल ऑर्गॅनिन्स अँड स्ट्रक्चर. आता सेल जे आहे हे मुख्य बॉडीचं पार्ट आहे, बरोबर. सेल ऑर्गॅनिन्स, डिफरंट सेल ऑर्गॅनिन्स म्हणजेच की झालं आता तुमचं प्लास्टिड, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस हे जे आहेत एक्सेट्रा, रायबोझोम्स, त्याच्यानंतर वॅक्युअल्स. तर हे जे आहेत सेल ऑर्गॅनिल्स आहेत, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला जसं की मायटोकॉन्ड्रिया आहे, पॉवर हाऊस ऑफ सेल, तर असे डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन्स जे आहेत विचारू शकतो. त्याच्यानंतर सेल्युलर प्रोसेसेस. तर डिफरंट सेल्युलर प्रोसेसेसमध्ये जसं की येऊ शकते रेस्पिरेशन प्रोसेस झालं तुमचं. त्याच्यानंतर बायोलॉजीमध्ये पण हा टॉपिक येऊ शकतो, जसं रेस्पिरेशन झालं, डायजेशन झालं, ठीक आहे. रेस्पिरेशन, डायजेशन ह्या ज्या डिफरंट प्रोसेस आहेत किंवा हे डिफरंट सिस्टीम्स म्हणू शकतो, बॉडी सिस्टीम्स. त्याच्यानंतर तुमचं झालं त्याच्यानंतर एक तुम्हाला हार्ट रिलेटेड कार्डियक सायकल वगैरे किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम हे सुद्धा टॉपिक यात येतात, ठीक आहे. तर हे डिफरंट टॉपिक्स जे आहेत हे तुम्हाला जे आहेत ह्याच्यावरती फोकस करायचं आहे. तर यामध्ये पण नेमके कुठल्या बेसिसवरती किंवा कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारू शकतात हे आपण जे आहे आपण वेगवेगळे कोर्सेस जे आपल्या चॅनलवरती लॉन्च केलेलेच आहेत. तर ज्यांना हे कोर्सेस परचेस करायचे किंवा ज्यांना हे कोर्सेसची माहिती हवी असेल तर त्यांनी नक्की आमचं ॲप डाउनलोड करा. त्यावरती तुम्हाला संपूर्ण डिटेल्स आणि कुठले कुठले कोर्सेस जे आहेत ते लॉन्च केलेले आहेत आमच्या ॲपवरती ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील. आणि ज्यांना एक्झामची प्रिपरेशन करायची असेल, जे प्रिपेअर करत आहेत एक्झामसाठी, ते आमचं चॅनलवरती जे आहे आमचे कोर्सेस जॉईन करू शकता. आता बघा नेक्स्ट जे आहे ते बघा आता फूड न्यूट्रिशन. तर आता फूड न्यूट्रिशनमध्ये पण बघा हे पण जे आहे हे बायोकेमिस्ट्री रिलेटेड टॉपिक्स आपण इथे म्हणू शकतो. हे एक फूड बायोलॉजी म्हणू शकतो. तर आता फूड न्यूट्रिशनमध्ये की न्यूट्रिशन ॲस्पेक्ट्स काय असतात फूडमधून, विटॅमिन्स, प्रोटीन्स, त्याच्यानंतर मिनरल्स, कुठले न्यूट्रिशन मिळतात, त्याच्यानंतर रिलेशन ऑफ फूड अँड डिसीजेस. म्हटलं जर एक्सेस जर आपण कुठला फूड खाल्ला किंवा एखाद्या फूडची डेफिशियन्सी किंवा एखाद्या विटॅमिनचं बॉडीमध्ये डेफिशियन्सी आली तर कुठल्या टाईपचे जे आहे डिसीजेस कॉज करू शकतात, त्याचे सिम्पटम्स काय असू शकतात किंवा क्युअर प्रिव्हेन्शन काय असतं. तर ह्या प्रकारचे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला या टॉपिक रिलेटेड विचारू शकतात. जसं की स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ विटॅमिन्स. तर विटॅमिनचे फंक्शन जसं की विटॅमिन B12 झालं, तर B12ची डेफिशियन्सी आली तर काय सिम्पटम्स कॉज, जसं ॲनेमिया होतो. असं वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिकपैकी म्हणजे या टॉपिक रिलेटेड तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. त्यानंतर फूड सेफ्टी. आता हा पण एक खूप मोठा म्हणजे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की जसं की आता फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेटिव्हची एक्झाम आहे तर तुम्ही पण रिलेट करू शकता की तुम्हाला हे जे टॉपिक्स आहेत हे किती इम्पॉर्टंट ठरू शकतात. तर आता फूड सेफ्टीमध्ये पण की तुम्ही जर एखादं फूड
पॅक करत आहे किंवा एखाद्या फूडचं जे आहे प्रोसेसिंग करत आहे, तर त्यामध्ये कुठले म्हणजे किती प्रमाणात कुठलं कंटेंट जे आहे ते टाकायला हवं किंवा कसं फूड जे आहे प्रोसेस करायला हवं, तर याचे हेजार्ड, त्याच्यानंतर रिस्क असेसमेंट की टॉक्सिन्स इन फूड. तर फूडमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की जे पॅकेज फूड राहतात त्यामध्ये म्हणजे बरेच टाईप्सचे टॉक्सिनसुद्धा आपण आढळण्यात येतं, बघता येतं. त्याच्यानंतर पेस्टिसाइड रेसिड्यू इन फूड्स, त्याच्यानंतर हेवी मेटल डिटेक्शन. आता एखादं लिफी व्हेजिटेबल किंवा एखादं व्हेजिटेबल जे आहे ते जे ज्या वॉटरमध्ये जे ते यूज करत आहेत किंवा इरिगेशन पर्पज वॉटर जे आहे ज्यांच्या किंवा सॉईल किंवा ज्या जमिनीमध्ये ते क्रॉप पर्टिक्युलर किंवा एखादं फूड सबस्टन्स जे आहे ते उगवत आहे, तर त्यामध्ये किती हेवी मेटल कंटेंट आहे. आणि हेवी मेटल डिटेक्शन म्हणजे की हेवी मेटल जे आहे ते बॉडीसाठी हार्मफुल असतातच. तर हे जे आहेत हे तुम्हाला मी एक म्हणजे एक टेंटेटिव्ह सिलेबसच म्हणू शकतो. मी असं नाही म्हणत की 100% तुम्हाला याच सिलेबसमधून किंवा याच टॉपिकमधून क्वेश्चन मिळत, कारण तुम्हाला माहिती आहे की 40 क्वेश्चन्स येणार आहे. हे टॉपिक रिलेटेड म्हणजे आपले सब्जेक्ट रिलेटेड जे आहे 40 क्वेश्चन्स येणार आहे, दॅट कंटेन्स 80 मार्क्स. ओके, तर मग आता सिलेबस कसा आहे, खूप मोठा आहे. बट एवढा मोठ्या सिलेबसमधून पण तुम्हाला नेमकं कुठले टॉपिक चूज करायचे आहेत, कारण कुठल्या टॉपिकवरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, जेणेकरून तुमचं जे आहे सिलेबस पण कवर होईल, प्लस तुम्हाला एक्झाममध्ये जे आहेत क्वेश्चन्स बघायला मिळतील आणि तुम्ही ते इझिली सॉल्व करू शकता. अशा प्रकारे आपल्याला जे आहे आपली स्टडी जी आहे करायची आहे. म्हणूनच आम्ही जे आहे हे तुमच्यासोबत एक टेंटेटिव्ह सिलेबस जो एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट ठरू शकतो तो डिस्कस करत आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला नेमकं कुठल्या टॉपिक्सवरती जास्त फोकस करायचा आहे आणि कुठल्या टॉपिक्सवरती जास्त तुम्हाला नॉलेज गेन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये जे आहे काहीही क्वेश्चन्स सॉल्व करताना एकदम न्यू काही वाटणार नाही. तुम्ही कुठे ना कुठे, कारण हे जे टॉपिक्स सर्व आहेत हे एकमेकांशी काय आहे रिलेट आहे, तर तुम्हाला कुठलेही क्वेश्चन्स बघितल्यानंतर असं एकदम काही न्यू नाही आढळण्यात येईल तुम्हाला, असं तुम्ही थोडे फॅमिलियर तुम्हाला ते क्वेश्चन्स जे आहे वाटतील. आता बघा, फूड अडल्टरेशन प्रोसेस जे आहात त्याचे सिम्पल टेस्ट म्हणजे फूड अडल्टरेशनमध्ये सिम्पल टेस्ट जे असतात डिटेक्शनसाठी वगैरे, त्या कॉमन टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला जे आहेत स्टडी करायच्या आहेत. त्याच्यानंतर फूड ॲडिटिव्स. आता तुम्हाला हे माहितीच आहे की डिफरंट फूड ॲडिटिव्स जे आहे फूडमध्ये, पॅकेज फूडमध्ये किंवा कुठल्या पण फूड सबस्टन्समध्ये किंवा ड्रग्स सबस्टन्समध्ये पण तुम्हाला जे आहेत यूज करतात हे माहितीच असेल. मग त्याच्यानंतर सेफ्टी ॲस्पेक्ट ऑफ फूड ॲडिटिव्स. आता फूड ॲडिटिव्स पण जे ॲड करतात तर त्याची पण टॉलरन्स लेवल म्हणजेच की किती प्रमाणात ते ॲड करायला पाहिजे. जर यापेक्षा ज्या पर्टिक्युलर डिफाईन्ड प्रमाणापेक्षा जर जास्त जे आहे ॲडिटिव्स ॲड केले तर ते टॉक्सिक लेवल जे आहे किंवा टॉक्सिक होऊ शकते बॉडीसाठी. तर मग टॉक्सिक लेवल इन फूड्स. त्याच्यानंतर लिगल सेफगार्ड्स, रिस्क ऑफ फूड ॲडिटिव्स म्हणजेच की लिगल सेफगार्ड्स म्हणजेच की याची डिफाईन्ड प्रोटोकॉल, स्टँडर्ड प्रोटोकॉल्स वगैरे असतात फूड सेफ्टी पर्पजसाठी. तर हे जे आहे तुम्हाला याचं नॉलेज किंवा तुम्हाला याचं स्टडी नक्कीच करायचं आहे. याच्यासोबतच प्लस तुम्हाला आणखी जे टॉपिक्स आहेत काही जनरल टॉपिक्स, जसं की आता FDA रिलेटेड माहिती पूर्ण, की फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याचं मेन हे कशासाठी एस्टॅब्लिश केली आहे किंवा ही कमिटी किंवा ही जी ॲडमिनिस्ट्रेशन आहे कधी एस्टॅब्लिश झाली आहे, त्याच्यानंतर कशासाठी एस्टॅब्लिश केली आहे, यांचं मेन जे आहे फंक्शन काय आहे किंवा याचं पर्पज काय आहे मेन. त्याच्यानंतर वेगवेगळे लॉज असतात, फूड सेफ्टी किंवा फूड हेझार्ड लॉज असतात, तर याचे सुद्धा पण म्हणजे या लॉजचे वगैरे पण तुम्हाला जे एक जनरल आयडिया किंवा एक बेसिक आयडिया तुम्हाला या लॉजबद्दल सुद्धा फूड सेफ्टी किंवा ड्रग सेफ्टी रिलेटेड जे लॉज असतात, डिफरंट क्लॉज किंवा लॉज म्हणू शकता, याची सुद्धा तुम्हाला स्टडी करायची आहे. तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीचे जे टेंटेटिव्ह टॉपिक किंवा जे टेंटेटिव्ह इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणू शकतो आपण, की या रिलेटेड तुम्हाला बरेच क्वेश्चन जे आहेत किंवा मॅक्सिमम क्वेश्चन याच टॉपिक रिलेटेड तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळू शकतील, तर हे इथे मी जे आहे डिस्कस केलेले आहेत. आणि आता बघा, आमची जी बॅच आहे आमच्या ॲपवरती FDA सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि FDA ॲनालिटिकल केमिस्टसाठी जी बॅचेस आहेत ह्या आमच्या ॲपवरती आम्ही लॉन्च केलेल्या आहेत,
ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे किंवा हे बॅचेस जॉईन करायचे आहे त्यांनी नक्की आमचं ॲप विजन 24/7 प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, जिथे तुम्हाला आमचे ॲपवरती सर्वच कोर्सेस जे ॲपवरती लॉन्च झालेले आहे ते तुम्हाला सर्व सविस्तर दिसतील. प्लस तुम्हाला सविस्तर माहितीसुद्धा मिळेल त्यामध्ये. आता जसं की FDA सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री जे पोस्ट आहेत आता FDAचे, तर यामध्ये बघा 5 टीचर्स जे आहेत हे कंप्लीट तुमचे जे सिलेबस आहे ते इथे कवर करणार आहेत. प्लस याच्यासोबत तुम्हाला हे जे लेक्चर्स आहेत हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स राहणार आहे. प्लस याच्यासोबत तुम्हाला आणखी काय काय फॅसिलिटीज मिळणार आहे आमच्या चॅनलवरती, जसं की टॉपिक वाईज मॉक टेस्ट होणार आहेत FDAच्या, नंतर टॉपिक वाईज प्लस फुल लेंथ मॉक टेस्ट होणार आहेत. कशासाठी तर दोन्ही पोस्टसाठी, सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी पण आणि ॲनालिटिकल केमिस्टसाठी पण. बघा इथे सर्व जी माहिती आहे मी इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर तुम्ही नक्कीच ज्यांना जे कोणी या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे त्यांनी नक्कीच आमच्या ॲपला भेट द्या व यूट्यूबवरती सुद्धा आमच्या ॲपला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओज प्लस लेटेस्ट एक्झाम रिलेटेड जे पण अपडेट राहतात ते तुम्हाला लवकर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. त्याच्यानंतर प्लस तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील किंवा आणखी काही चॅनलबद्दल किंवा कोर्सेसबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या विजन 24/7 वरती हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, जो की मी इथे दिलेला आहे. प्लस आमच्या ॲपचं स्कॅनरसुद्धा मी इथे तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तुम्ही इथे इझिली स्कॅन करून ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि ॲपवरती सर्व जे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे किंवा वेगवेगळे कोर्सेस जे दिलेले आहेत त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. प्लस आणखी तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा, आम्ही त्यासुद्धा सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तसेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा जे या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. धन्यवाद.